नमस्कार. आज ना आपण गाईच्या कोवळ्या दुधाचा म्हणजे गाईनं वासराला जेव्हा जन्म दिलेला असतो आणि पहिल्या दिवशी जेव्हा दूध देते गाय, त्याच्या वड्या कशा बनवायच्या. कधी कधी काय होते, या वड्या बिघडतात, कडक होतात. मग कडक होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. जाळीदार किंवा वड्या बनवू शकतात ते पण मी सांगितलेलं आहे, आणि साठवून कसं ठेवायचं ते पण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका. बघा, परफेक्ट मौसूद वडी कशी बनवायची तोंडात टाकताच विरघळणारे ते आता पाहूयात आपण. तर इथं माझ्याकडे 1 लिटर गाईचं कोवळं दूध आहे. आणि हे दूध कधी कधी काय होतं, आपल्याला कोणीतरी दिलेलं असतं किंवा गावाकडून आलेलं असतं. मग ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो. तर फ्रीजमध्ये ठेवताना ना, डीप फ्रीज म्हणजे बर्फ जिथं बनतो तिथं ठेवायचं. आणि जेव्हा तुम्हाला करायचं आहे ना, तेव्हाच 1 तास अगोदर काढून ठेवायचं. थंड दुधाचं पण करायचं नाही. जेव्हा दूध रूम टेम्परेचरवर येईल तेव्हाच करायला घ्यायचं आहे. तर इथं 1 लिटर दूध आहे, तर मी अर्ध घेणार आहे. आणि म्हणजे आपल्याला समजतं की याच्यामध्ये काय कमी पडले, काय जास्त पडले, त्यामुळे अगोदर अर्ध्या दुधाच्या करायच्या. आणि असंही एक एक लिटरचं असं प्रमाणात आपण भरपूर, मग त्याला मोठे मोठे असे भांडे लागतात, त्यामुळे अर्धच करून बघायचं. आणि नंतर मग दुसरा घाणा करून बघायचा. आणि अर्धच लिटर दूध असेल तर या पद्धतीनं करायचं. तर बघा, हे गावाकडून आलेलं दूध आहे. एका डेअरीचं दूध नाही, आणि गाईचं छान असं दूध आहे. तर दूध हे घट्ट आहे. तर हे घट्ट दुधाच्या जर वड्या केल्या ना, तर कडक होतात, रबर जसं असतं त्या पद्धतीच्या होतात. त्यामुळे इथं एक छोटी वाटी दुधाची टाकायची आहे. जे आपलं घरचं दूध असतं तेच, जे आपण गरम करून थंड झालेलं दूध असतं ते दूध इथं वापरायचं आहे. आणि पहिल्या दिवशीचा चीक असतो ना, त्याच्यामध्ये हे दूध टाकायचं. आणि दुसऱ्या दिवसाच्या चिकाचं दूध असतं ना, त्याची जर आपण वडी करायला घेतली तर जाळीदार बनते. तर या दुधाच्या वड्या जाळीदार इतक्या बनत नाहीत, थोडीच जाडी पडते पहिल्या दिवशीच्या दुधाच्या. तर इथं मी 100 ग्राम साखर टाकलेली आहे आणि वेलची पावडर टाकणार आहे. आणि साखर सगळी विरघळून घ्यायची आहे. 2 ते 3 दिवस दूध देत असते. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसाच्या दुधाचं जर आपण वड्या करायला घेतलं तर त्याची थोडीशी चांगली जाळी पडते. पण या दुधाच्या वड्या पहिल्या दिवसाचं दूध आहे, त्यामुळे याच्या वड्या अशा छान अशा होतात. जसं वड्या पाहिजेत आपल्याला त्या पद्धतीच्या वड्या होतात. तर सगळी साखर विरघळून घ्यायची आहे. आणि सगळं विरघळल्यानंतर आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी हे चीक आपल्या कुकरच्या डब्यामध्ये किंवा असं केकचं एखादं भांडं असेल त्याच्यामध्ये शिजवून घेणार आहे. आणि ज्याच्यामध्ये शिजवायचं आहे ना, ते थोडंसं ओलं करून घ्यायचं, ओलं असं. म्हणजे काय होतं, छान वड्या निघल्या जातात, एक सलग चिटकत नाहीत खाली. कारण याला आपण तूप काही लावलेलं नसतं, त्यामुळं असं छान ओलं असेल तर अलगद निघल्या जातात या वड्या. तर सगळं असं पाऊण भरेल इतपत हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर इथं अर्धा लिटर दूध बघा या भांड्यामध्ये बसलेलं आहे. आणि तुम्हाला टाकायचं असेल वरतून केशर तर ते पण तुम्ही टाकू शकता, छान दिसतं आणि चव पण त्याची छान येते. तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी असं गरम करायला ठेवलंय. आणि भांड्याला चिटकणार नाही इतपत हे पाणी मी घेतलेलं आहे. स्टँड ठेवायचं आणि हे भांडं त्याच्यामध्ये अलगद ठेवून द्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, फास्टही नाही आणि कमीही ठेवायची नाही. आणि त्या भांड्यावर आपल्याला दुधाचं भांडं ठेवल्यानंतर त्याच्यावर एक ताट झाकायचं आणि परत वरती एक मोठं ताट झाकायचं, वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही. आणि 20 मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनटं लागतात हे चांगलं परफेक्ट शिजायला मीडियम गॅसवर. तर परत आपल्याला हे चाकू टाकून बघायचं, मध्ये ठेवा कुठेही टाकून बघा, असं चिटकलं गेलं नाही पाहिजे. म्हणजे छान आपलं दूध शिजलेलं आहे. आणि आता याच्या वड्या छान पडतात. माझं आता बघा, मी गरमच आहे, थंड काही केलेलं नाही, तरी पण याच्या वड्या एकदम छान झालेल्या आहे. बघा, इतपत असं हे शिजलं गेलं पाहिजे. तर आता हे आपण कापून घेऊयात. बघा, पहिल्या दिवसाच्या दुधाच्या वड्याना अशाच बनतात. जाळीदार वड्या बनायचं असेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाचं दूध वापरायचं, म्हणजे त्याला जाळी पडते. पण ह्याच वड्या छान लागतात. तर अशा पद्धतीनं छान अशा चाकूनं कापल्या जातात या वड्या. फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंड झाल्यानंतर खूप सुंदर टेस्ट देतात, या छान टेस्ट देतात. आणि याचं जर तुम्हाला साठवून ठेवायचे, 5-6 महिन्यासाठी साठवून ठेवायचे, तर याचा किस करायचा, उन्हात वाळवायचा आणि ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा. आणि तो डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. खूप दिवस तो किस पण राहतो. आणि पाहिजे तेव्हा तुम्ही गरम पाण्यामध्ये तो किस टाकायचा.
परत तो आहे असाच कीस होतो. या पद्धतीनं तुम्ही वर्षभरही साठवून ठेवू शकता. फक्त तो कीस चांगला वाळला गेला पाहिजे आणि तो कीस तुम्हाला तळताही येतो आणि गरम पाण्यात टाकल्यानंतर आहे अशा वड्यासारखाही तो बनला जातो. आणि किस किसताना ना मोठी किसणी वापरायची आणि मोठा मोठा असा किस, जाडसर असा किस आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि तो किस चांगला उन्हात वाळला जातो. बारीक किसणीनं किसायचा नाही. बारीक किसणीनं किसायचा नाही, कारण तो किस चिकट चिकट असा होतो, चिटकला जातो. त्यामुळं मोठ्या किसणीनं असा किस किसून घ्यायचा आणि वडी छान शिजलेली असेल ना तर छान किसला जातो हा किस. आणि हा किस तुम्ही 6 महिने किंवा वर्षभरही वाळवून छान त्याचा स्वाद घेऊ शकता. आणि गाईचं दूध नेहमी नेहमी मिळत नसतं आणि कोणाला खूप आवडतात या वड्या. तर या पद्धतीनं तुम्ही अर्ध्या लिटरच्या प्रमाणात करून बघा. अजिबात चुकणार नाही, बिघडणार नाही. छान अशा आपल्या वड्या तयार होतात. कीस पण त्याचा छान तयार होतो. या पद्धतीनं वड्या, कीस मी तयार करून घेतलेला आहे आणि नंतरचा अर्धा लिटरचा पण अशाच करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय.